नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक। आज आपण खडकजाम तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार कैलासभाऊ गुंजाळ यांच्या द्राक्ष बागेमध्ये आलोय। तर बघा त्यांच्याकडे जाऊ। नमस्कार। तर कैलासभाऊ सांगतील की किती तारखेला ग्राफ्टिंग केली होती? हे प्लॉट बेंगलोर डॉगरेज आणलंय आपण। डॉगरेज लावण्याची तारीख 20 मार्च आणि ग्राफ्टिंग केल्याची तारीख 26 ऑगस्ट। 26 ऑगस्टला ग्राफ्टिंग केलंय आपण। 26 ऑगस्ट 2025 ला ग्राफ्टिंग केली होती। तर बघा बघू शकता की जवळपास 100% काही ठिकाणी तर सगळे डबल झाले, पण 100% ग्राफ्टिंग ह्या ठिकाणी सक्सेस झाली आहे। हो, success आणि 26 एक पिरियड असतो मित्रांनो की 26 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर ह्याच पिरियडमध्ये जर ग्राफ्टिंग केली तर सक्सेस होते, अन्यथा वर्षभर ग्राफ्टिंग काही कोणी करीत नाही। तोच एक पिरियड असतो ग्राफ्टिंगचा। आणि व्हरायटी कुठली आहे? SSN व्हरायटी। तर त्यांनी SSN व्हरायटी केली आहे। तर आजचा व्हिडिओ मी याकरता बनवतोय की मला अनेक शेतकरी मित्रांचे कॉल आले की भाऊ ग्राफ्टिंग रिकट कधी घेतलं पाहिजे। आता हे राण्यांना रिकट घ्यायचंय, तर रिकट कुठून घ्यायचं भाऊ तुम्हाला? रिकट मी आता 4.5 फुटावरून घेणार आहे। 4.5 फुटावरून घ्यायचं इथे रिकट। बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर प्लॉट आहे एकदम, म्हणजे 100% सक्सेस याला काम म्हणते। आता ज्याचं काम आहे तर ते काम म्हणजे काय नेमकं आपण ते बघू। आणि द्राक्षाची ही सुरुवात आहे, बघू शकता तुम्ही, संपूर्ण नवीन स्ट्रक्चर आहे, नवीन तारी, नवीन अँगल आणि नवीन सगळे 100% जे काम असतं त्या पद्धतीने। आता शेतकरी मित्रांचे जे कॉल आले की भाऊ साधारणपणे हे कधी घेतलं पाहिजे, म्हणजे रिकट कधी घेतलं पाहिजे। तर आता रिकट घेण्याकरता देखील एक पिरियड असतो। यंदा थंडी ही 15 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे, तर पण त्याला हायड्रोजन सायनामाइड लावतात, त्याच्यामुळे रिकट घेण्याकरता असा काही स्पेशली थंडीचा इफेक्ट तितका नसतो, परंतु खूपही मायनसमध्ये थंडी असताना त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होत असतो। साधारणपणे तुम्ही जानेवारी एंडिंगच्या आसपास, म्हणजे 31 जानेवारीच्या आसपास रिकट प्लॉट घेऊ शकता। आता मित्रांनो, द्राक्ष बागेची सुरुवात ही सर्वात महत्वाची असते। आता डॉगरीचं जर बघितलं तुम्ही तर डॉगरीच्या मुळ्या ह्या 2-2 परस खोल गेलेल्या असतात। जर माती असेल तर 2-2 परसापर्यंत जातात, परंतु मग त्यामुळे काही अन्नद्रव्य खेचतात का? तर तसं नाही, यामुळे अन्नद्रव्य खेचत नाही। तुम्ही खाली बघू शकता, खालच्या बाजूला घे, या ठिकाणी भाऊंनी 2 ड्रिपर खाली कोल्या घेतल्या बघा, या कोल्या घेतल्या आणि झाडाच्या हे रान जर 25 वर्ष जर जगलं तर 25 वर्षापर्यंत या कोल्या त्या ठिकाणीच राहणार आहे। म्हणून ज्या 2 छाटणी असते आपल्याकडं की एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणी, या ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस झाडाच्या सगळ्याच मुळे काही अन्नद्रव्य घेत नाही, म्हणून 2-2 परस गेलेल्यामुळे अन्नद्रव्य घेत नाही। तर ह्या ठिकाणी भाऊंनी कोली केले ड्रिपर खाली आणि त्या ठिकाणी खाद्य टाकलंय। तर एप्रिल छाटणीला आणि ऑक्टोबर छाटणीला 2 वेळेस या मुळ्या थोड्या टच करून त्या मुळ्या तोडून द्याव्या लागतात। मुळ्या तोडल्यानंतर झाड काय करतं की त्या ठिकाणी भाऊंनी जेव्हा बेसल टाकला की आणि किंवा मल्चिंग केली काही पाचटाची वगैरे, तर त्या मुळ्यांना मुळ्या फुटतात परत। ते झाड त्यावेळेस काय करतं की इंडॉलब्युरोटिक ऍसिड सिक्रेट करतं आणि त्या ठिकाणी सफेद मुळ्या फुटतात। तर ह्या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की ह्या काळामध्ये 2दा झाडाची मुळी तुटलीच गेली पाहिजे। एक एप्रिल छाटणीला एकदाच तोडायची आहे आणि खरड छाटणीच्या आधी 10 ते 15 दिवस मुळी थोडीशी कट म्हणजे त्या ठिकाणी आपण कोली करतो, ती मुळी आपोआपच तुटली जाते। फार मोठ्या प्रमाणात नाही तोडायची, पण थोडी जखम करायची की त्या ठिकाणी सफेद मुळ्या फुटतील। आणि झाड आपण म्हणतो की आपलं जसं जेवण करण्याकरता आपलं तोंड आहे, तसं झाडाचं हे तोंड आहे, दोन्ही बाजूनेच्या मुळ्या सगळ्याच मुळ्या अन्नद्रव्य घेत नाही। ह्या झाडाचं हे मुख आहे आणि याच्यातूनच अन्नद्रव्य घेत असतात। ते 25 वर्ष इथूनच अन्नद्रव्य घेत असतात। त्यामुळे आपण दिलेले जे काही लिक्विड आहे, शेणखत असेल किंवा इतर न्यूट्रिशन असेल, सगळं इथूनच झाड कॅच करणार आहे, म्हणून याला फार महत्व आहे। तर ह्या काळामध्ये खरड छाटणीच्या वेळेस आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस इंडॉलब्युरोटिक ऍसिड IBA एकरी 10 ग्रॅम देतो। तर हा एक वेगळा विषय, मी त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवणार। परंतु IBA काय काम करतं की झाडाला मुळी फोडण्याचं काम करतं। ज्यावेळेस तुम्ही खरड छाटणी आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस इथं थोडं टच कराल, जखम कराल, IBA दिल्यानंतर तिथं जोरदार मुळ्या फुटतात आणि त्यानंतर त्या मुळी फुटल्यानंतर तिथून झाड अन्नद्रव्य हे खेचत असतं। तर इंडॉलब्युरोटिक ऍसिड हे ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस, गोड्या बाराच्या वेळेस, ते छाटणीच्या आधी 10 दिवस आणि पाणी उतरण्याच्या आधी 15 दिवस असे 2 वेळेस IBA द्यावं लागतं। आणि खरड छाटणीच्या वेळेस ते IBA साधारणपणे छाटणीच्या खरड म्हणजे जी आपली एप्रिल छाटणी असते तिच्या 10 दिवस आधी कोल्या करून जेव्हा तुम्ही खत टाकता त्यानंतर ते एकदा द्यावं लागतं। तर असं सुंदर नियोजन आहे। आपण खडकजामचे प्रगतिशील द्राक्ष बागायतदार कैलासभाऊ गुंजाळ
तर यांच्या बागेमध्ये आलो, या ठिकाणी बघितलं, त्यांचं खतरनाक काम वाटलं मला एकदम. 100% झाडं सक्सेस. आणि आता त्यांची तयारी ही रिकटची चालू झालेली आहे. या ठिकाणी रिकट घेऊन हायड्रोजन सायनामाइड पेस्ट करून त्या ठिकाणी ते आणि बघा पहिल्यापासून जे काम सुंदर आहे ते सुंदरच राहतं. आणि त्यानंतर आता त्यांचं पहिल्या वर्षीच माल धरण्याचा प्रयत्न असणार आहे. असं काम असेल तर पहिल्या वर्षी माल 100% येतो. काम पाहिजे फक्त. म्हणून हा व्हिडिओ याकरता बनवला की तुमच्या झाडाची ही सुरुवात आहे, म्हणजे झाडाचा जन्म झालाय आज असं म्हणा. हा जन्म ह्या करता आहे की 25 वर्ष याच ठिकाणी खादी खतं पडणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही मी जे 2 मुद्दे सांगितले ते त्या ठिकाणी फॉलो करा. आज अनेक शेतकरी मित्रांचे कॉल आले की भाऊ रिकट घेण्याकरता कोणतं योग्य पिरियड असेल. तर साधारणपणे 31 जानेवारीच्या आसपास रिकट घेऊ शकता किंवा 5 फेब्रुवारीपर्यंत 10 फेब्रुवारीपर्यंत रिकट तुम्ही घेऊ शकता. टेम्परेचर आता ढगाळ वातावरणामुळे थोडं कमी झालंय, थंडीची तीव्रताही कमी आहे. या काळामध्ये पुढे देखील उष्णता वाढते आणि ओलांड्याला गर्भधारणा सगळा इश्यू असतो, पुढे पाऊसही येतो. म्हणून हा पिरियड सगळ्यात उत्तम असतो की 31 जानेवारी ते 5-7 फेब्रुवारीपर्यंत रिकट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर देखील न्यूट्रिशन सगळं मॅनेजमेंट करून ओलांड्याचा व्यवस्थित आकार देऊन याच्या काय तुम्हाला वाय करायचं की एच करायचं त्यानुसार सगळं नियोजन करा. हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा. धन्यवाद.